रावणाला संपवल्याशिवाय रामराज्य येणार नाही. नमस्कार. अयोध्येत भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा मागच्या वर्षी पार पडला. तर हा दिवस आम्ही रामरक्षा पठण करून साजरा केला आणि त्यानंतर काकांनी आम्हाला रामरक्षेचं महत्त्व समजावून सांगितलं. रामरक्षा सुद्धा तशी नाहीये. रामरक्षा तुम्ही म्हणताना बघा, शिरोमे राघव बापू आलम नसरत आत्मजा, हे जे प्रत्येक अवयाचं त्यांनी आपलं रक्षण करायचं हे तुम्ही रोज म्हणत जा. आणि त्याच निमित्ताने रामरक्षेच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. रामरक्षेची एक छोटीशी आठवण सांगते. लहानपणी मी खूप आजारी पडले होते, तेव्हा आजीने रामरक्षेचं पठण केलं होतं आणि एक छोट्याशा तांब्याच्या पेल्यात पाणी घेऊन ती आपली उदबत्तीची रक्षा असते ती त्या पाण्यात पडत होती आणि संपूर्ण रामरक्षा म्हणून झाल्यावर ते पाणी मला प्यायला दिलं होतं. का कोण जाणे, पण त्या पाण्याने असं वाटलं की राम माझ्यासोबतच आहेत आणि आपल्याला 100% बरं वाटेल. तेव्हापासून आतापर्यंत रामरक्षा ही माझ्यासाठी एक मेडिटेशनचं काम करतं, एक मनाला शांती देण्याचं काम करतं. रामरक्षा हे एक स्तोत्र नाही आहे, ते एक कवच आहे. बेसिकली मीन्स एव्हरी सिंगल वर्स ऑफ रामरक्षा इज अ शिल्ड विच इन्वोक्स लॉर्ड रामाज प्युअर अँड डिवाइन एनर्जी. राम रामेती रामेती मनोरामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. म्हणजेच एक राम नाम घेतल्याने 1000 विष्णूंची नामस्मरणाचं पुण्य मिळतं. आणि मग सावरकर आणि श्रीराम अशा अनेक विषयांवर काकांनी आमचं प्रबोधन केलं. अयोध्येचं त्यांनी सैन्य आणलं नाही. जी कोणी लोक होती त्यांच्याकडे सैन्य जमवून त्यांनी रावणाचा परिपत्य केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये जेव्हा 1857च्या स्वातंत्र्य समराचा उत्सव केला त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की रावणाला संपवल्याशिवाय रामराज्य येणार नाही. त्याचा मतितार्थ आपण घ्यायचा आणि सावरकरांनी जे रामाबद्दल सांगितलं आहे ते तुम्ही मनामध्ये ठसवा. तर तुमच्या आयुष्यातल्या रामाच्या आठवणी आणि अनुभव काय आहेत आम्हाला नक्की शेअर करा.